अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मंदिरामध्ये कशा प्रकारचा कासव पाहिजे व तो कोणत्या साईडला म्हणजे कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे। हे बघा, आता कासव हे दोन तीन प्रकारचे असतात। माझ्याकडे हे अशा प्रकारचा कासव आहे, त्याच्यावरती यंत्र लिहिलेले आहे, अक्षरामध्ये लिहिलेले आहेत, अंकामध्ये। अशा प्रकारचा कासव आपण हा कुठे ठेवला पाहिजे? तांदळामध्ये ठेवला पाहिजे। देवघरामध्ये एका डिशमध्ये आपण तांदूळ घेऊन त्याच्यावरती हा कासव आपण ठेवला पाहिजे। व जो कासव असा प्लेन असतो तो कासव आपण मंदिरामध्ये पाण्यामध्ये ठेवू शकता। याने काय होतं, घरामध्ये आपल्या सुख शांती आणण्यामध्ये मदत होते। याच्यावरती श्रीयंत्र असल्यामुळे आपण हे कासव तांदळामध्ये ठेवू शकतात। काही कासव हे चांदीचे असतात, काही पितळाचे असतात, काही क्रिस्टलचे असतात। क्रिस्टलचा जो व्हाईट कलरचा जो असतो क्रिस्टलचा कासव तो आपण आपल्या बेडरूममध्ये ठेवू शकतो किंवा हॉलमध्ये सुद्धा आपण, म्हणजे कुणीसुद्धा आल्यावरती छान वाटतं, प्रसन्न वाटतं। काचाचा जो असतो तो आपण आपल्या हॉलमध्ये ठेवू शकतो। अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये देवामध्ये आपण पाहू शकतो। आपण मंदिरात कुठे सुद्धा जर गेलं तर आपल्याला सुरुवातीला कासव हा दिसतो, मंदिरामध्ये कासव हा असतो व कासवाचे तोंड हे देवांच्या साईडला पाहिजे, देवांकडे। अशा प्रकारे आपण आता समोर जर देव ठेवले असतील तर अशा प्रकारे आपण कासव ठेवायचं आहे। काही लोक काय करतात, कासव अशा प्रकारे ठेवतात, देवाकडे शेपटी करतात व तोंड बाहेर करतात। याच्याने काय होतं, आपल्या घरातील सुख शांती म्हणजे जे काय आपल्याकडे धन असतं ना ते म्हणजे बाहेर जाण्यास मदत होती। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कासव हा देवांकडे तोंड करून ठेवला पाहिजे। व आपण रोज नीतिनियमाने कासवाची आणि दर पौर्णिमेला आपण ज्या वाटीमध्ये वाटीमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण दर पौर्णिमेला ते तांदूळ आपण चेंज करायचे आणि त्याच्यामध्ये नवीन तांदूळ ठेवायचे। असे केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये खूप बदल झाल्याचे तुम्हाला पाहू शकता तुम्ही। हा उपाय तुम्ही करून बघा व तुम्हाला कसा वाटला ना हा सांगा। आणि नंतर कशा प्रकारे पण पाहू शकतात, कासव हा भगवान विष्णू यांचा अवतार आहे आणि जिथे विष्णू असतात तिथे तर लक्ष्मी असतेच। त्यामुळे कधीही आपण जर घरामध्ये कासव ठेवलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी सुद्धा येण्यास मदत होते, घरामध्ये सुख शांती समाधान, आपल्या घरामध्ये ऐश्वर येण्यामध्ये मदत होते। त्यामुळे अशा प्रकारे सर्वांनी कासव हा स्थापित केला पाहिजे। काही कासव क्रिस्टलचे पण असतात व्हाईटमध्ये, जे आपण आपल्या हॉलमध्ये ठेवू शकतो। याचं काही आपल्याला हे नाही आहे, हॉलमध्ये आपण ठेवू शकतो। व जे पितळाचे चांदीचे सुद्धा असतात का कासव ते आपण आपल्या देवघरामध्ये ठेवले पाहिजे। याच्यामुळे काय होतं, घरात भरभराट व सुख शांती येण्यास मदत होते। अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये कासव स्थापन केला पाहिजे। आणि कासवाला तुळशी आपण वाहिली पाहिजे, कारण विष्णूंना तुळशी प्रिय आहे। त्यामुळे आपण विष्णू यांच्या कासवाला तुळशी आपण अर्पण केली पाहिजे। अशा प्रकारे आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो। झालेली सेवा स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।